पण जी जानेवारी महिन्यात जी सुरुवात केली होती, तर जानेवारी महिन्यात त्यावेळेस असणारं पुष्करणीचं जे रुपडं आणि आजचं जे हे आपण जे पूर्ण तळात गेल्यानंतर बघतोय आता आपण सगळं, तर तो होणारा अत्यानंद आहे ना, तो एकदम असं म्हणतो ना आपण की शब्दात न मांडण्यासारखाचे. आणि हा अनुभव फक्त आपणच घेऊ शकतो किंवा हे गडाच्या खाली किंवा घरी बसणाऱ्या लोकांना हा जो काय आनंद आहे, आता आपण जो तळ पाहतो याचा, तर त्या आनंदाची अनुभूती त्यांना नाही येणार कोणालाच. तर गेली 5 महिने आपण झालं शिवाजी ट्रेल यांच्या शिवाजी ट्रेल दुर्ग संवर्धन संस्थेच्या मार्गदर्शनाखाली मराठे सह्याद्रीचे दुर्ग संवर्धन संस्था आणि त्याचबरोबर आपली जुन्नर दुर्ग उत्सवची टीम गेली 2 ते 3 महिने झाले आपण इथे अविरत कष्ट घेऊन आपण हे संवर्धनाचं कार्य करत आहोत. आणि आज त्याचं जर शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक दिनाचं औचित्य साधत आपण आपले सर्वांचे मार्गदर्शक श्री विनायक खोत सर यांचा आपण एक राज्याभिषेकावर एक थोडंसं व्याख्यान या अनुषंगाने आयोजित केलं आहे. तर सरांना विनंती असेल की सर आपण सर्वांना मार्गदर्शन करावं. सगळ्यांना जय शिवराय. अमोल मागाशी म्हणाला, खरंच एक वेगळा आनंद होतोय. 2009 सालापासून सुरू झालेलं किल्ले चावंडचं दुर्ग संवर्धन, म्हणजे जी जुन्नर तालुक्याच्या पर्यटन क्षेत्रामधली नांदी होती, आणि त्याच्यानंतर तब्बल 2016 पर्यंत या किल्ल्यावर सातत्याने संवर्धनाची कामं होत राहिली. की ज्या वेळेस अमोल असेल, ओंकार असेल, हे शाळेमध्ये विद्यार्थी म्हणून होते माझ्या, आणि तेव्हापासून ही पोरं त्यांची बॅच इथं राबलेली आहे. त्याच्यामुळे एक वेगळी अटॅचमेंट त्या दोघांना आहे. त्यात वेगळे काय हे नाहीच आहे. पण एक स्वप्न होतं की ही पुष्करणी, तोपर्यंत समज वैयक्तिक माझा सुद्धा असाच की पायऱ्या पायऱ्यांची रचना असते आणि शेवटी एक छोटंसं कुंड, अशा स्वरूपाची जास्तीत जास्त 4 ते 5 पायऱ्या असतील, आणि मग तिथे शेवटचं कुंड असेल छोटंसं आणि पुष्करणी संपलेली असेल. म्हणून आम्ही सहज समजायचो पुष्करणी साफ करायचं काम. पण खरंच आज जे स्वरूप पाहिलंय, मराठे सह्याद्रीचे दुर्ग संवर्धन संस्था, तुम्हा सर्व कार्यकर्त्यांना खरंच मानाचा मुजरा आहे की तुम्ही आमच्यासारख्या अगोदरच्या संवर्धकांच्या मनातल्या गोष्टी पूर्ण करताय. मला वाटतं याच्यापेक्षा वेगळा आनंद हा दुसरा असू शकत नाही. असो, आज आणखीन एक औचित्य आहेच आहे की अवघ्या भारताला स्वतंत्रतेचा मूलमंत्र देणारे छत्रपती शिवराय सिंहासनाधिष्ठित झाले. त्याला 350 वर्ष पूर्ण झाली. आताच नुकतंच मागच्या आठवड्यात 6 जूनला किल्ले श्री रायगडावर तो प्रचंड मोठा सोहळा जो ज्या दिमाखात संपन्न होतो याही वर्षी झाला. आणखीन एक औचित्य आहे, आणि ते औचित्य म्हणजे की छत्रपती शिवरायांनी ज्या अनेक अगोदरच्या पूर्वजांना आपला आदर्श मानलेला आहे, त्याच्यापैकी त्यांचे एक अगोदरचे जे आदर्श आहेत ते महाराणा प्रताप, आणि महाराणा प्रतापांची जयंती सुद्धा आज आहे तिथीनुसार. तर त्या दोनही वीर पराक्रमी महान पुरुषांना मानाचा मुजरा करत आज आपण जे अगदी इन डिटेल जाणार नाहीये, पण थोडक्यात राज्याभिषेक सोहळा, तो मग राज्याभिषेक की राजाभिषेक हा सुद्धा पुन्हा अभ्यासाचा, पर्यायाने वादाचा हा बराच विषय. मी म्हणतोय राजाभिषेक म्हणा किंवा राज्याभिषेक म्हणा, झाला छत्रपती शिवरायांचा आणि स्वराज्याचाच ना, वेगळं तर काही झालेलं नाहीये. हे एक अधिष्ठित राजा आपल्याला त्या निमित्ताने मिळाला. एक खरा तो वाद अगदी साधा आहे की राज्याभिषेक, अभिषेक हा एखाद्या मूर्तीला, देवाच्या मूर्तीला तो करायचा, ही आपली पद्धत.
पण त्याचबरोबर एखादा राजा जर धर्माधिष्ठित गादीवर बसायचा असेल तर त्याच्यासाठी मात्र तो राजाभिषेक किंवा राज्याभिषेक, व्यक्तीचा होतो तो राजाभिषेक, राज्याचा अभिषेक कसा होऊ शकेल, अशा बऱ्याचशा गोष्टी असल्यामुळं त्या विचारांचे वेगवेगळे ते मार्ग आहेत. प्रत्येकाचा मनातला आदर छत्रपती शिवरायांचा तेवढाच आहे, पण विचार वेगवेगळ्या पद्धतीने ते मांडलेले आहेत. तर आपण आता जे सगळे म्हणतायत ते राज्याभिषेक सोहळा, त्या राज्याभिषेक सोहळ्याविषयी थोडंसं आज मला इथे निश्चित सांगावंसं वाटतंय. कारण हे तुम्ही मावळे, तुमची ऊर्जा टिकून राहणं, कारण गडावर काम करणं म्हणजे प्रत्येक वेळी त्याच गडावर येणं आणि काम करणं, म्हणजे हाच अमोलचा सुरुवातीचा प्रश्न होता, सर ग्रुप कसा काय तयार होईल, किंवा प्रत्येक वेळी त्याच गडावर जायचं आणि 2-2, 4-4 वर्ष काम करायचं, नाही यायची लोक. तू सुरुवात कर, एकदा कळालं लोकांना त्याच्यातलं मर्म, तर हळूहळू लोक कायम राहतील आणि मग संवर्धनाची ताकद कळेल. जशी आपल्या जुन्नर दुर्गोत्सव टीम मधल्या आता तुम्हा उपस्थित असलेल्या मंडळींना कळालं की दुर्ग संवर्धन आणि त्याचं आकर्षण काय वेगळं असतं. मग ते एका गडावर शेकडो वेळा जरी जावं लागलं तरी प्रत्येक वेळी तो गड नव्याने आपण पाहतोय असंच भासत असतं. तर ती ऊर्जा तुम्हामध्ये ती टिकून राहावी या कारणासाठी म्हणून हा थोडासा प्रयत्न करतोय. खरं तर छत्रपती शिवराय हे असं व्यक्तिमत्व आहे की ज्या व्यक्तिमत्वाने केवळ महाराष्ट्रालाच नाही तर अवघ्या भारताला अन्याय अत्याचाराविरुद्ध, गुलामगिरींच्या वाईट प्रथांविरुद्ध लढून स्वतंत्र होण्याचा मूल मंत्र अख्ख्या हिंदुस्थानला दिलाय. आणि तोही अशा काळात दिलेला आहे की जो काळ प्रचंड अराजकतेचा आहे, परकीय आक्रमणाचा आहे आणि अतोनात भयंकर हाल हे केलेले आहेत. हे कोणी कोणी केलेले आहेत याच्यामध्ये मोगलांचं नाव आपण पुढाकाराने घेतो, पण मोगलांबरोबरच या 5ही शाह्या असतील, त्याच्याही पैकी निजामशाही, आदिलशाही, कुतुबशाही यांच्या माध्यमातून जो अत्याचार भारतीय जनतेवर होत राहिलेला आहे, यांच्याच बरोबर पोर्तुगीज असतील, डच असतील, इंग्रज असतील, फ्रेंच असतील आणि वतनाच्या तुकड्याला हापापलेले आपल्यातले सुद्धा हे सामील होते महाराजांच्या विरुद्ध कट करण्यात, कट कारस्थान करण्यात आणि या परकीय आक्रमकांना सोबत करण्यात. पण शक्ती, बुद्धी आणि गनिमी कावा याच्या एकत्रित माध्यमातून प्रचंड संख्येने असलेल्या शत्रूवर सुद्धा कमीत कमी संख्येने असलेल्या मावळ्यांनी पराभव केलेला आहे. आणि ही खरी मला वाटतं स्वराज्याची प्रेरणा आहे आणि ही खरी दुर्ग संवर्धनासाठी प्रेरणा आहे. आणि सगळी प्रेरणा देणारे म्हणजे छत्रपती शिवराय. आता तसं पाहिलं गेलं तर राज्याभिषेकाची गरज काय पडली असेल छत्रपती शिवरायांना? शिवरायांनी साधारणतः 1644-45 पासून जेव्हा हळूहळू एका निजामशाहीतील सरदाराचा मुलगा की ज्याच्याकडे स्वतःचं राज्य नाही, पूर्णपणे निजामावरच अवलंबून असलेले त्यांचे वडील म्हणजे स्वराज्य संकल्पक शहाजी महाराज साहेब, की ज्यांच्या तोंडातून अनेक वेळा शब्द निघालेले आहेत, भूमी येतात देशियांची, तर विसरले सगळं शिवनेरीवरचं, राज्य सुद्धा येतन देशियांचंच असलं पाहिजे. भूमी आपली आहे ना, राज्य सुद्धा आपलंच असलं पाहिजे. आपण का म्हणून आपल्याच भूमीमध्ये परकीयांची गुलामगिरी सहन करतोय? हे बीज कुठेतरी बालशिवबांमध्ये ते रोवलं गेलेलं आहे. आणि 1644, 45, 46 इथून पुढे शिवबांचा तो पराक्रम हळूहळू सुरू झालेला आहे. आता हा पराक्रम सुरू करण्या अगोदर शिवबांनी अक्षरशः 12 मावळ
सगळे धुंडाळून काढलेले आहेत आपल्या सख्या सोबत्या आणि मार्गदर्शकांच्या बरोबर. मार्गदर्शक कोण? जे शहाजी महाराज साहेबांनी जिजाऊ मासाहेबांना आणि बालशिवबांना 1642च्या दरम्यान जेव्हा बेंगलोर प्रांतावरून पुन्हा परत पुणे प्रांतावर पाठवलं, पुणे सुपे जहागिरीवर, त्यावेळेस लेकराला कसं पाठवलेलं एका वडिलांनी? एका राजाच्या थाटात पाठवलेलं आहे. म्हणजे मंत्रिमंडळासह कारभारी मंडळी देऊन, खजिना देऊन, आणि मग बालशिवबांना महाराज आई जिजाऊंना इथे पाठवलंय. आणि ते जे कारभारी आहेत त्यांच्या बरोबर बालशिवबांनी साधारणतः 14व्या वर्षापासून पुढे त्यांची कारकीर्द सुरू झालेली आहे. तुमचं आमचं वय काय बघा, आम्हाला आत्ताशी किल्ले काढायला लागलेत थोडेफार. पण त्यावेळेस त्या व्यक्तिमत्वाने हे जाणलं आणि मग तिथून पुढे जसा त्यांनी एक एक रयतेचं दुःख जाणून घेतलं, रयतेच्या समस्या जाणून घेतल्या, त्यांच्या समस्यांवर तात्पुरतं का होईना पण निवारण करण्याचा प्रयत्न केला. जिजाऊ मासाहेबांनी प्रचंड साथ दिली आपल्या लेकराला. लक्षात घ्या, जिजाऊंना 6 अपत्य झाली आहेत. 6 पैकी 4 अपत्य अल्पजीवीच दगावलेली आहेत. युवराज संभाजी शहाजी महाराज साहेबांसोबत आहेत. म्हणजे शिवराय इथे एकुलते एकच आहेत जिजाऊंसाठी, एकुलता एक मुलगा. आणि त्या काळातलं जंगल, त्या काळातल्या जंगलातल्या रस्ते, घाटवाटा, कल्पना करा, हिंस्र शॉबतांचा वापर, चोर, दरोडेखोर, लुटारू यांचा सतत वावर, आणि अशामध्ये आपल्या एकट्या मुलाला रयतेशी संवाद करण्यासाठी पाठवणं किती धाडसाचं काम आहे. खरंच त्या आईला मानाचा मुजरा की आजचं पहा, आजचं छोटं मूल, आता दुर्गराज असेल किंवा ही कन्या असेल, हे बाकी इतर आई वडील असतील तर त्यांनी लगेच हा तिथं खड्डा आहे बरं का, तिथे जाऊ नको पडशील. अहो पडू द्या त्याला, त्या खड्ड्यात पडल्याशिवाय त्याला कळणार नाहीये का खड्ड्यात पाय टाकला तर आपण पडतोय आणि आपल्याला इजा दुखापत होतीये, दुसऱ्या वेळेला तो तिथं जाणार नाहीये. पण हे अनुभव घेतल्याशिवाय नाही कळणार आहे. जिजाऊंनी छातीवर दगड ठेवून, काळाची पावलं ओळखून आपल्या बालशिवबाला एवढं स्वातंत्र्य दिलंय. 12 मावळ फिरून जेव्हा शिवराय फिरत होते त्याच वेळेस आपले जोडीदार जमवत होते, आणि हे जोडीदार जमवता जमवता इतका आपलेपणा झालेला आहे. आणि त्याचबरोबर जिजाऊ मासाहेब इकडे पुन्हा एकदा उभं करतायत. निघून गेलेले आपले जमीन जुमला, घर वाडी वस्ती सगळं सोडून निघून जंगलात राहतायत लोक, त्या लोकांना पुन्हा विश्वासात घेतलंय, पुण्यात बोलवलंय, त्यांना बी दिलंय, त्यांना शेतीचं साहित्य दिलंय, आणि आपापली क्षेत्र नांगरायला, तिथे जमीन करायला, तिथं पिकं घ्यायला त्यांना लावली आहेत. हे जिजाऊंनी केलंय. आणि हे सगळं करत हळूहळू जेव्हा मूठ जमू लागलीये, रयतेचा विश्वास महाराजांवर, जिजाऊ मासाहेबांवर वाढू लागलाय, त्यावेळेस पासूनच अख्ख्या रयतेने त्यांना आपला राजा मानलेला आहे. काही गरज आहे का मग राज्याभिषेक करून घेण्याची? होय, गरज आहे. गरज याच्यासाठी आहे की जर बारकाईने अध्ययन केलं तर ती गरज आपल्याला लगेच कळून येते. छत्रपती शिवराय अगदी आग्र्याच्या दरबारात गेले, तिथून आले, पुन्हा परत महाराजांना अनेक वेळा तात्पुरतं का होईना किंवा दिखावा म्हणून का होईना औरंगजेबाला थोडंसं गाफील ठेवण्यासाठी तह करावे लागलेले आहेत. ते तोंडी तह असायचे की बाबा मी तुमचाच आहे. म्हणजे थोडक्यात काय की मांडलिकत्व कोणाचं? औरंगजेबाचं. इथं जरी रयत त्यांना मानत असली तरी सुद्धा जमीन जुबला एखाद्याला जहागिरी देणं असेल, एखाद्याला वतन देणं असेल, किंवा एखाद्याचं वतन दुसऱ्याने लुबाडलेलं असेल, एखाद्याची शेतजमीन दुसऱ्याने लुबाडलेली असेल, तर ती शेतजमीन याचीच आहे हे सिद्ध करण्यासाठी महाराजांकडे अधिकार नव्हते. ते अधिकार कोणाकडे? तर तिथल्या औरंगजेबाच्या एखाद्या सरदाराकडे. म्हणजे काय की शिवरायांची प्रजा एकनिष्ठ होती,
प्रजेसाठी ते राजे होते, पण या परकीय आक्रमक जे इथे येऊन राज्यकर्ते बनले होते त्यांच्यासाठी महाराज आणि स्वराज्य हे अजूनही एक मांडलिक राजा हीच त्यांची ओळख होती. यासाठी राज्याभिषेक गरजेचा होता. राज्याभिषेक गरजेचा असण्याचं आणखीन एक महत्वाचं कारण की त्यावेळेस धर्माने घातलेली जी बंधनं होती, ज्या रूढी परंपरा होत्या, त्याच्यामध्ये राजा त्याच्यापेक्षा श्रेष्ठ असलेल्या कुळातील लोकांना त्यांचा न्याय निवाडा करण्याचा अधिकार तो राजाला नव्हता. मग तो अधिकार मिळवण्यासाठी सुद्धा शिवबांना सिंहासनाधिष्ठित होण्याची खूप मोठी गरज होती. आणि त्याचबरोबर खरं तर हळूहळू या 5 शायांपैकी 2 शाया लवकर संपल्या आणि त्याच्यानंतर हळूहळू जसं आदिलशाह, निजामशाह, कुतुबशाह यांचं प्रभुत्व मोगलांनी बऱ्यापैकी कमी करत आणलं, पण तरी सुद्धा शिवराय या तिन्ही बादशाहांना टक्कर देत असताना सुद्धा हे आदिलशाह, निजामशाह, कुतुबशाह हे शिवरायांच्या स्वराज्याला कमी लेखत होते. आणि ते कमी लेखणं तेव्हाच बंद होणार होतं जेव्हा छत्रपती शिवराय सिंहासनाधिष्ठित होतील, तेव्हाच ते बंद होणार होतं. अशी वेगवेगळी अनेक कारणं आहेत की ज्याच्यामुळं छत्रपती शिवराय म्हणजे शिवाजी राजा यांनी सिंहासनाधिष्ठित होण्याचं ठरवलेलं आहे. नाहीतर त्यांना काय नाकारलं असतं का रयतेने की तुम्ही तुमचा अभिषेक झालेला नाहीये, राज्याभिषेक, तुम्ही आमचे राजे नाही अजिबात. उलट लोकांचा तर जास्त कल होता की एवढं आता आपलं स्वराज्य वाढलेलं आहे, आता सिंहासनाधीश्वर होणं गरजेचं आहे. ही लोकांचीही मागणी आणि महाराजांच्या मनातली गोष्ट. अर्थात महाराजांच्या मनातली गोष्ट केव्हापासून आहे हे आपल्याला 1655-56 सालीच त्यांनी ज्या समकालीन त्यांच्या जी नोंदी झालेल्या आहेत त्याच्यावरनं कळतंय. महाराजांच्या मृत्यूनंतर सगळ्यात पहिली बखर ज्यांनी लिहिली कृष्णाजी अनंत सभासद, त्या सभासदांच्या एका ओळीवरून कळतंय आपल्याला की महाराजांच्या मनात सिंहासनाधिष्ठित व्हावं हा विचार केव्हापासून आहे तर तो 1656 पासून बळावलेला आहे. कारण 1655ला जावळीचे मोरे महाराजांनी जावळी प्रांत जिंकला आणि जावळी प्रांत जिंकून झाल्यानंतर मोरे पळालाय थेट रायरीच्या किल्ल्यावर आणि रायरीच्या किल्ल्यावर जाऊन लपलाय. मग त्याच्यासाठी महाराजांना 1 वर्षांनी पुन्हा परत तिकडे जावं लागलेलं आहे. आणि जेव्हा महाराज गेलेले आहेत तिथं रायरीच्या पायथ्याला जवळजवळ 5 ते 6 महिने महाराजांना थांबावं लागलंय तिथे. आणि मग हे साधारणतः 6 जुलै 1656 रोजी महाराज रायरीच्या पायथ्याला पोहोचलेले आहेत आणि एक 5-6 महिन्यांनी तो किल्ला ताब्यात आलाय. कदाचित त्यावेळेस महाराज तिथं गेलेले असावेत, म्हणून कृष्णाजी अनंत सभासद म्हणतायत महाराजांच्या तोंडचे शब्द की गड पाहता बहुत चखोट, तख्तास जागा हाच गड करावा. हा तख्तास जागा म्हणजेच काय, सिंहासनाधिष्ठित होण्यासाठी स्वराज्यामध्ये सर्वोत्तम किल्ला कोणता असेल तर तो रायगड. आणि तेव्हापासून बांधकामं सुरू झालेली आहेत बरं का. आबाजी सोनदेव असतील, मोरोपंत पिंगळे असतील, जे सिंहासनाधिष्ठित राजाचे पहिले पेशवे म्हणजे पंतप्रधान. पेशवे हे पद आहे, जे पंतप्रधान आजचं जे आहे तेच पद म्हणजे पेशवे. आणि हिरोजी इंदलकर यांच्या माध्यमातून त्या गडावरची कामं त्यावेळेस पासून सुरू आहे, तर ते बांधकाम 1674 पर्यंत होत राहिलेलं आहे. तो म्हणून तर त्याच्यामुळे तर हा बेलाग बुलंद असा किल्ला तो रायगडाचा तयार झाला, ज्याला भारताचा जिब्राल्टर असं म्हटलं जातं. खरं तर भारताचा जिब्राल्टर असं म्हणण्याची गरज
नाही, कारण तो किल्लाच इतका बेलाग आणि बुलंद आहे की अख्ख्या जगावर करडी नजर ठेवू शकेल. म्हणून असं म्हटलं तर चालेल की रायगड म्हणजे जगावर दहशत माजवणारा हा एकमेव किल्ला असेल. कारण खरंच त्यावेळेस युरोपीय लोकांची आक्रमणं झाली आहेत, आशिया खंडातील लोकांची आक्रमण झाली. म्हणजे जवळजवळ एक 40% जग का होईना हे भारतावर आक्रमण करते आणि एकट्या रायगडाने ते सगळं थोपून धरलेलं आहे. या सगळ्या कारणांसाठी त्या रायगडाची निवड केलेली आहे. आणि या कामी खूप मोठ्या प्रमाणात महाराजांना ज्या हालचाली कराव्या लागलेल्या आहेत, अनेक जणांना स्वतःच्या प्राणाची आहुती द्यावी लागलेली आहे. आणि हे करत करत जेव्हा स्वराज्य उभं राहिलंय आणि मग तो काळ बदलत गेलेला आहे. आता मिर्झा राजे जयसिंग महाराजांना आग्र्याच्या जाण्याच्या अगोदर मग तो तह झाला. आज जेमतेम 12-13 किल्ले शिल्लक आहेत. आणि 1671-72 सालापर्यंत म्हणजे महाराज जेव्हा आग्र्यावरून सुटून आले, म्हणजे तो किती हार्डली 13-14 वर्षाचा कालावधी आहे. इतक्या कमी कालावधीत 12-13 किल्ले हाताशी असलेला राजा 350 किल्ल्यांचा मालक होतोय. जगात सगळ्यात वेगवान हालचाली करून मिळवलेला प्रचंड विजय कोणता असेल तर तो हा आहे की कुठे 16-17 किल्ले आणि 10-15 वर्षात 350 किल्ले जिंकून महाराज छत्रपती होण्याच्या मार्गावर लागलेले आहेत. हा किती प्रचंड पराक्रम असेल. आणि मग जेव्हा राज्याभिषेक करायचं जेव्हा रयतेतूनही आवाज उठलाय, सगळ्यांनी त्याला दुजोरा दिलेला आहे मान्यवरांनी. आणि मग शिवरायांनी तो विचार केलाय की ठीक आहे, आता आपण ते करायला हरकत नाही. हा जुना पुरेचे हे गागा भट्ट तरी कोण आहेत? हे मूळचे काशीतले आहेत का? नाही, हे विश्वेश्वर भट, वडिलांचं नाव त्यांच्या दिनकर पंत. हे विश्वेश्वर भट हे मूळचे पैठणचे आहेत बरं का. पण साधारणतः 1440 दरम्यान जो दुर्गादेवीचा दुष्काळ महाराष्ट्रात प्रचंड मोठा दुष्काळ पडलेला होता तो, आणि तो काळ बहामनी सल्तनीचा आहे. आणि मग त्यावेळेस हे कुटुंब काशीला गेलेलं आहे आणि मग ते तिथं स्थायिक झालेले आहेत. तरी नेहमी येणं जाणं गागा भट्टांचं महाराष्ट्रात राहिलेलं आहे, त्यांच्या पुढच्या पिढी त्या कनेक्टिव्हिटी. आणि अशा पद्धतीने गागा भट्ट आणि महाराज या आणि सगळे मंत्रीगण यांनी विचार विनिमय करून जे काही नियोजन केलेलं आहे, राज्याभिषेक विधी कसा कसा असेल त्याचं एक वेगळं पुस्तक, एक वेगळा ग्रंथ स्वतः गागा भट्टांनी लिहिला. त्याचबरोबर छत्रपती शिवरायांचं स्तुती गाणारं कवन सुद्धा गागा भट्टांनी केलेलं आहे. मग हे राज्याभिषेक विधी कसे कसे होतील, दिवस ठरलेला आहे. मग एका दिवसात हा झालेला नाहीये. खरं तर वेळ त्यासाठी योग्य निवडली गेलेली आहे. पण योग्य निवडली गेलेली असताना सुद्धा महाराजांनी एक व्रत किंवा एक पद्धत मात्र पाळलेली आहे की त्यावेळेस महाराजांचं विज्ञान गडांविषयी किती अफाट होतं हे अनेक वेळा मी सांगितलेलं आहे वेगवेगळ्या उदाहरणांच्या माध्यमातून. गडागडांवर फिरली, दर महिन्याला एक जरी संवर्धनाची ड्राईव्ह मारली तर सगळ्या गडांवरचा राबता होईल ना. पण ते नाही. महाराजांनी याची दखल घेतलेली आहे. मग 29 तारखेला महाराजांची मुंज झाली, 29 मे 1674 आणि मुंज झालीये. त्याच्यानंतर 30 तारखेला मग खऱ्या अर्थाने राज्याभिषेक विधी मुंज झाली आणि तिथून पुढे राज्याभिषेकाचे खरे विधी 30 तारखेपासून सुरू झालेले आहेत. मग अगदी इंद्रिय शांती आणि त्याच्या अनुषंगिक जेवढे जेवढे वेगवेगळे यज्ञ झालेले आहेत ते यज्ञ मग 30 तारखेला, 31 तारखेला, 1 तारखेला पर्यंत या दरम्यान सोयराबाईंशी पुन्हा एकदा विवाह वैदिक पद्धतीने तो संपन्न झाला. आणि तिथून पुढे 2 तारीख मात्र हा भाकड दिवस घेतलेला आहे. कारण पंचांगाप्रमाणे तो दिवस भाकड, कारण त्या दिवशी बरेच वेगवेगळ्या ग्रह नक्षत्र
त्यांची मांडणी ती व्यवस्थित नसल्यामुळं तो 2 तारखेचा भाकड दिन ठरला, पाळला गेला. म्हणजे त्या दिवशी कोणताही विधी हा वर्ज्य केलेला आहे. पुन्हा 3, 4, 5 तारखेपर्यंत वेगवेगळे ऐंद्रिय शांतीचेच वेगवेगळे निवृत्ती याग असेल किंवा इतर जे शांती असेल, बळी असेल, या सगळ्या रोज एक एक विधी होत होता. याचबरोबर हा विधी होत असताना एका बाजूला सिंहासन घडवण्याचं काम सुद्धा चालू आहे. हे सिंहासन कोणी तयार केलेलं आहे माहितीये? हे सिंहासन तयार करण्याची जबाबदारी हे प्रल्हाद किंवा प्रभाकर चित्रे यांच्यावरती दिलेली आहे. मग ते 32 मन सोनं आणि मग हिरे माणके जड जवाहीर जेवढे आहेत असं ते सिंहासन हे करून सिद्ध होत होतं. त्याच वेळेस ती मेघडंबरीही बांधली जात होती. 8 खांब असलेले, म्हणजे 8 खांब असलेले, कारण 8 या संख्येला हिंदू धर्मामध्ये प्रचंड मोठं महत्व आहे. आध्यात्मिकही आहे आणि शास्त्रीय सुद्धा आहे. आणि मग ती मेघडंबरी तयार होतीये, राज सदर सजू लागलेली आहे. रोज एक विधी होत आहेत. मुख्य विधी खऱ्या अर्थाने राज्याभिषेकाचे 3 टप्प्यात झालेले आहेत. एक आहे राज्याभिषेक, दुसरा आहे सिंहासनारोहण आणि तिसरं आहे राजदर्शन. 6 मेला सकाळी म्हणजे पहाटे, अर्थात 5 मे पाला रात्रभर ते विधी सुरू राहिलेले आहेत. वेगवेगळे यज्ञ, वेगवेगळ्या शांती, ग्रह शांती वगैरे या सगळ्या विधी करत करत तिथे ती रात्र. या दरम्यान महाराजांनी पूर्णपणे ब्रह्मचर्याचं पालन करून केवळ जमिनीवर एक साधी सतरंजी टाकून झोपणं, म्हणजे इतक्या साध्या याच्यात त्या व्रताचं पूर्णपणे पालन शिवरायांनी केलेलं आहे. आणि मग 6 तारखेला जगदीश्वराला जाऊन जगदीश्वराचा अभिषेक वगैरे करून जी मिरवणूक वगैरे निघाली आहे, म्हणजे त्याच्यानंतर सिंहासनारोहण होण्याचा जेव्हा प्रसंग आलाय, जेव्हा महाराज आतमध्ये शिरलेले आहेत, त्यावेळेस महाराजांचं एकूण त्या 6 जूनला मात्र गडाखाली जेवढे आलेले होते, कारण ती मोठी अभिमानाची गोष्ट होती, मराठी राजा सिंहासनाधिष्ठित होणं ही खूप मोठी बाब होती. आणि म्हणून महाराजांनी तो थाट सुद्धा 6 जूनचा तितका मोठा केलेला होता बरं का, की अख्ख्या भारतालाच नाही अशा खंडाला कळून यावं की एक एतद्देशीय राजा सिंहासनाधीश्वर झालेला आहे. आणि म्हणून वेगवेगळ्या ठिकाणी निरोप सुद्धा धाडलेले होते दूतांकरवी. मग फ्रेंचांचा प्रतिनिधी तिथे होता, ब्रिटिशांचा प्रतिनिधी होता. हेनरी ऑक्झेंडरने तर वर्णन केलेलं आहे की महाराज कशा स्वरूपात आतमध्ये आलेत, काय काय त्यांच्या हातामध्ये होतं. हा हेनरी ऑक्झेंडर लिहितोय की महाराज जेव्हा राजसदरेच्या प्रवेशद्वारातून आतमध्ये दाखल झालेले आहेत, त्यावेळेस तो वर्णन करतोय की एक रुबाबदार व्यक्तिमत्व, रंगाने गोरे असलेले आणि डोळे, महाराजांच्या डोळ्याबद्दल प्रचंड वर्णन आलेलं आहे की प्रत्येक लेखक महाराजांच्या डोळ्यांचं वर्णन करतोच करतो. पाणीदार आणि भेदक डोळे, बघताक्षणी जरब बसावी असे त्या डोळ्यांमध्ये एक वेगळीच चकाकी. आणि असे महाराज सगळ्या आभूषणांनी युक्त असलेले, एका हातामध्ये धनुष्य घेतलेलं आहे, एका हातामध्ये श्रीकृष्णाची मूर्ती आहे, तलवार खोवलेली आहे आणि त्या राजविंड्या वेशामध्ये जिरेटोप वगैरे मंदिल घातलेला, ऍक्च्युअली तो मंदिल घातलेले छत्रपती शिवराय राजसदरेत प्रवेश करते झालेले आहेत. सगळीकडे थाप गर्दी लागलेली, कारण गडाखालची लोक ही 6 जूनला सगळ्यांना वर बोलवलेलं आहे. आणि सगळ्यांचे डोळे महाराजांकडे लागलेले आहेत. महाराजांची नजर सुरुवातीला गेली आपल्या आईकडे, बाळ शंभूराजांकडे पाहिलंय, आणि मग महाराज रयतेकडे पाहत पाहत एक धीर गंभीर पावलं टाकत सिंहासनाच्या दिशेने चालू लागलेले आहेत. निम्म अंतर महाराज चालून गेले असतील, महाराजांच्या डोळ्यामध्ये हळूहळू पाणी येऊ लागलंय. कारण राजा होण्याचा उन्माद नव्हता,
राजा होण्याची जबाबदारी महाराजांवर होती. आणि मी राजा कशाच्या बळावर बनतोय, किती जणांनी स्वतःला या मातृभूमीच्या रक्षणासाठी स्वतःला गाडून घेतलंय, प्राणाची आहुती दिलेली आहे, आपल्या घरादारांवर नांगर फिरवलेला आहे आणि स्वराज्यासाठी लढलेले, धारातीर्थी पडलेले, पण आजही इतिहासाच्या पानामध्ये अज्ञात असलेले असे हजारो लाखो पराक्रमी वीर जे तुमचे आमचे पूर्वज आहेत, या पूर्वजांच्या त्यागावर, बलिदानावर, रक्तावर हे स्वराज्य आणि आजचा हा राज्याभिषेक उभा राहतोय, याची जाणीव छत्रपती शिवरायांना त्या मधल्या टप्प्यापर्यंत गेल्यावर झालीये. टचकन डोळ्यात पाणी आलंय आणि त्या पाणीदार नजरेने महाराज, कारण राजाला आता रडून चालत नाहीये, राजाला आपल्या भावना, अशा व्याकुळ भावना बोलून दाखवायला आता परवानगी नाहीये. मग ते दुःख मनाशी दाबून, पण आता सिंहासनाधिष्ठित झालोय म्हणजे माझ्या रयतेला स्वतःचा स्वतंत्र अधिकार मिळेल, रयतेला त्यांचा योग्य न्याय, योग्य निवाडा करण्यासाठी आता ही माझ्यावर जबाबदारी आलेली आहे आणि ती जबाबदारी निभावण्याचं बळ मला दे, हे आई भवानी चरणी सतत प्रार्थना करत आणि आपल्या साथीदारांना जे धारातीर्थी पडलेले आहेत त्यांना आठवण करत करत महाराज मेघडंबरीपाशी गेलेत. मेघडंबरीच्या ज्या पायऱ्या आहेत, पहिली पायरी चढल्या बरोबर महाराजांना पहिले कोण आठवले असतील तर बाजी काका पासलकर. नाव ऐकलंय कधी? शिरवळची पहिली लढाई आठवा. त्या लढाईमध्ये स्वराज्यासाठी सगळ्यात मोठा मोहरा पहिला कोण बळी पडला असेल तर बाजी काका पासलकर. त्या बाजी काका पासलकरांचं बलिदान ते नजरेसमोर आलं असेल छत्रपती शिवरायांच्या. एक एक पायरी वर चढत गेलेले आहेत. तानाजी मालुसरे, माझा लहानपणीचा जीवश्च कंठस्थ मित्र, पण केवळ एका शब्दासाठी की आई जिजाऊ म्हटल्या होत्या की राजे तो गड डोळ्यात सलतोय, तो गड स्वराज्यात हवाय, तो कोंढाणा स्वराज्यात हवाय. आणि हा मुलाचं अवतन द्यायला आलेला आहे लग्नाचं, पण बाजूला ठेवलंय आधी लग्न कोंढाण्याचं मग माझ्या रायबाचं. हा धारातीर्थी पडलेला तानाजी आठवलाय. तिथून एक पायरी करत पुढे गेलेले आहेत. तर जसं विशाळगड पन्हाळ्यावरून सुटका होताना शिवा काशिदाचं बलिदान महाराजांना आठवलंय. एक एक पायऱ्या चढतायत आणि नुकतंच 1-2 महिने आधीच नेतोजी, की ज्यांनी ज्ञानातून अवसळे तलवारीची पात गाणं ऐकलं असेल, वेडात मराठे वीर दौडले साठ, एक साधा बोल, अर्थात तो बोलही नव्हता की का म्हणून त्या बेलोल खानाला सोडून दिलं तुम्ही, एवढाच जाब विचारला महाराजांनी. पण महाराजांप्रती किती दृढ भाव असलेली लोक होती का महाराजांनी मला बोल लावले, माझ्यामुळं महाराज व्यथित झाले, मी किती मोठं पाप केलं ही जाणीव म्हणून एक लढवय्या सरदार प्रत्यक्षात 7 जणांना घेऊन त्या बेलोल खानाच्या गर्दीत घुसलेला आहे, स्वतः गर्दीत मिळून गेलेला आहे. हे एक माणसं ती एक पायरी चढत चढत महाराजांना, त्या अक्षरशः महाराजांचं तोंड अजून रयतेकडे पाठ आहे आणि तोंड सिंहासनाकडे, आणि म्हणून महाराजांना तेवढी वेळ तरी कदाचित मिळाली असेल अश्रू ढाळण्यासाठी. पण महाराज शेवटच्या पायरीपर्यंत गेलेत आणि वळून आता सिंहासनावर बसणारच. आणि राजदर्शन म्हणजे सिंहासनारोहण आणि राजदर्शन हे दोन्ही विधी एकत्र झालेले आहेत. महाराज वळालेत, अख्खी रयत आणि आलेले पाहुणे हे सगळे एकटक होऊन महाराजांकडे पाहत आहेत. महाराज मात्र प्रत्येकाला शोधतायत, आपले कोण कोण मावळे आहेत, कोणी कोणी स्वराज्यासाठी काय काय त्याग केलाय आणि आता माझ्यावर किती जबाबदारी आलेली आहे, ही जबाबदारी ओळखून महाराज अगदी शांत मुद्रेने पण तेवढ्याच निग्रही मुद्रेने महाराजांनी ते विरासन घातलेलं आहे आणि महाराज सिंहासनाधिष्ठित झालेले आहेत. खऱ्या अर्थाने 1319 ते 1674 हा जवळपास 350 वर्षाचा कालावधी, प्रचंड अन्याय अत्याचाराचा कालावधी, हा सगळा नाहीसा होऊन
छत्रपती शिवराय म्हणजे या 350 वर्षाच्या प्रचंड अन्याय अत्याचाराच्या यातनांच्या वर मात करून रयतेला सुखाचा घास, मोकळा श्वास आणि जगण्याचा विश्वास देणारा राजा शिवछत्रपती सिंहासनाधिष्ठित झालेले आहेत. आणि म्हणून एकच गारद झालीये, गारद शिवाजी महाराज की जय. धन्यवाद. थोडीशी सेवा. गारद चल पटकन पटकन पटकन, क्विक क्विक. हळूच जा, हळूच ये. हा थोडीशी तिकडे हो बेटा, तिकडे हो. महाराज गणपती गजश्वपती भूपती प्रजापती सुवर्णरत्न श्रीपती अष्टविधान जागृत अष्टप्रधान वेष्टित न्यायालंकार वंदित शस्त्रास्त्र शास्त्र पारंगत राजनीती धुरंधर प्रौढ प्रताप वृंदर क्षत्रिय कुलावताऊ सिंहासनाधीश्वर महाराजाधिराज राजा शिव छत्रपती शिवाजी महाराज की जय. नमो पार्वती पदे हर हर महादेव. मस्त छान.